विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत 2013 साली झालेल्या महाराष्ट्र सेट परीक्षेमधील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला। खालीलपैकी संज्ञापनाच्या कोणत्या प्रकारात प्रेषक व ग्राहक फारच क्वचित एकाच स्थळ काळात एकमेकांशी असतात आणि एकमेकांसोबत संदेशांची देवाणघेवाण लक्षणीयरित्या करीत असतात? पर्याय आहेत दोन व्यक्तींमधील संवाद, गटसंज्ञापन, जनसंतापन, सशब्द संज्ञापन। त्याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी, गटसंज्ञापन। त्यानंतर प्रश्न क्रमांक 20, आपण सर्वसाधारणपणे आणि नकळत सशब्द संदेशांपेक्षा शब्दविरहित संदेशांवर जास्त विश्वास ठेवतो, कारण सशब्द संदेश समजायला सर्वसाधारणपणे कठीण असतात। शब्दविरहित संदेश सशब्द संदेशांपेक्षा अधिक स्वयंस्फूर्त असतात। सी, सशब्द संदेश फार संस्कृत सापेक्ष असतात। शब्दविरहित संदेशांवर फार चांगले नियंत्रण ठेवता येते। याचा चूक उत्तर असणारा पर्याय क्रमांक बी, शब्दविरहित संदेश सशब्द संदेशांपेक्षा अधिक स्वयंस्फूर्त असतात। त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कोणत्या गोष्टींनी शब्द संज्ञापनाची उदाहरणे आहेत? पर्याय आहे उदाहरण दिलेली आहे हुंकार, इमोटॅनिक पत्र, उसासा। पर्याय आहे फक्त 1 आणि 2 सत्य आहे, फक्त 2 आणि 4 सत्य आहेत, फक्त 2, 3, 4 सत्य आहेत, फक्त 1, 2 आणि 4 सत्य आहेत। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, फक्त 1, 2 आणि 4 सत्य आहेत। प्रश्न क्रमांक 22, संज्ञापनातील आंतरक्रिया आणि गतिमानता या निष्कषांवर शिकविण्यासाठी खालीलपैकी सर्वोत्कृष्ट पद्धत कोणती? पर्याय आहे समोरासमोर राहून वर्गात केलेले अध्यापन, श्रोता सहभागाच्या सुविधेसह व्हिडिओ तासिका, प्रचलित आभासी वर्ग, दूरशिक्षण पद्धत। याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, समोरासमोर राहून वर्गात केलेले अध्यापन। त्यानंतर प्रश्न क्रमांक 23, भारतात खाजगी मालकीच्या उपग्रह दूरचित्रवाणी वाहिन्या कोणत्या वर्षी दिसू लागल्या? पर्याय आहेत 1982, 1985, 1991, 1995। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, 1995। त्यानंतर प्रश्न क्रमांक 24, भारतीय प्रसारमाध्यमाच्या संदर्भात खालीलपैकी योग्य पर्याय ओळखा। वृत्तपत्रे, IRS, TV। पर्याय आहेत TRP, TPR, TVN, TAE। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, TRP। त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, पुढील क्रमणिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा। क्रमणिका दिली आहे 32, 33, 37, 46, 62। पर्याय आहे 85, 87, 94, 99। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, 87। प्रश्न क्रमांक 26, पुढील अक्षर क्रमणित एक प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा। अक्षर क्रम आहेत DW, GT, JQ। पर्याय आहेत LD, MN, MO, NM। त्याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, MN। प्रश्न क्रमांक 27, एका विशिष्ट सांकेतिक भाषेत PUNE हे SXQH असे लिहिले जाते। या सांकेतिक भाषेत DELHI कसे लिहिले जाईल? पर्याय आहेत FGNJL, FGNJK, GHOKM, GHOKL। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक डी, GHOKL। प्रश्न क्रमांक 28, विसंगत घटक ओळखा। पर्याय आहे 6, 18, 24 आणि 36। याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक बी, 18। प्रश्न क्रमांक 29, पुढील क्रमणिकेत चुकीची पद शोधा। तर पर्याय आहेत क्रम दिलेले आहेत 68, 66, 62, 59, 56, 53। तर याचा चूक उत्तर असणारे पर्याय दिलेले आहे 59, 62, 66, 68। याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, 66। प्रश्न क्रमांक 30, P हा Qचा भाऊ आहे, Q हा Rचा मुलगा आहे, S हे Rचे वडील आहे, P हा Sचा कोण आहे? पर्याय आहे मुलगा, भाऊ, नातू, आजोबा। याचा चूक उत्तर असणारे पर्याय क्रमांक सी, नातू। या पुढील प्रश्न आपण पुढील भागामध्ये त्याचे
विश्लेषण करू. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.